नेरळ तालुका कर्जत जिल्हा रायगड येथील सौ गीता गणेश बोडस यांनी जॅम, जेली आणि ज्यूसचा नाविन्यपूर्ण व्यवसाय उभारून यशाचं नवं पर्व गाठलं आहे। मी अगोदर टेलरिंग काम करत होते, बाकीचे लोक पण तेच करायला लागले। मग मला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे किंवा मार्केटमध्ये जे चाललंय त्याच्यापेक्षा काहीतरी जर वेगळं दिलं लोकांना तर ते लोक नक्की घेतील। त्यानंतर 2015 मध्ये मी माझा हा व्यवसाय चालू केला। म्हणजे 500 रुपयापासून चालू केलेला हा बिझनेस आहे। त्याच्यामध्ये केशरवेलचे अर्क आणि पाचक हे 2 प्रोडक्ट बनवले। हे 2 प्रोडक्ट घेऊन मी म्हणजे विक्री करायची, मार्केटमध्ये स्टॉल वगैरे लावायची किंवा असं घरोघरी वगैरे पण जायची, सॅम्पल द्यायची, पण त्याच्यातून म्हणावं तसं माझं विक्री होत नव्हती। 2021 मध्ये उमेद अभियानाच्या महिला माझ्याकडे आल्या। त्यांनी मला उमेद अभियानाबद्दल मला पूर्ण माहिती सांगितली। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये सहभागी झाले। उत्कृष्ट दर्जा आणि नाविन्यपूर्ण कल्पना यांच्या जोरावर गीताताईंच्या उत्पादनांनी ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे। काही शेतकरी जे रासायनिक खत वगैरे वापरतात त्यांच्याकडून आम्ही माल घेत नाहीत। जे शेतकरी सेंद्रिय खत वापरतात त्यांच्याकडून आम्ही माल घेतो, म्हणजे आवळा, आंबे हळद, ओली हळद वगैरे, आणि त्या मालापासून आम्ही सरबत, जाम, लोणची, मसाले, पीठ वगैरे असं तयार करतो। मी विविध प्रकारची प्रदर्शनं करते, तर त्याच्यामध्ये मी तामिळनाडूला सुद्धा जाऊन आले, सिक्कीमला जाऊन आली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुंबई महालक्ष्मी सरस उमेद मधून हाही स्टॉल मी केलेला आहे आणि करते, आणि त्याच्यामधूनच मला एका व्यक्तीकडून 2.5 लाखाची ऑर्डर मिळालेली आहे। उमेद अभियानाशी जोडल्यामुळे त्यांच्या व्यवसायाला एक नवी दिशा आणि संधी मिळाली। यामुळे त्यांनी व्यवसायाला भरारी दिली। 500 रुपयापासून सुरुवात केलेला हा माझा बिझनेस आज 9-9.5 लाखापर्यंत येऊन पोहोचलाय। उमेद अभियानामुळे एवढं शक्य झालेलं आहे, नाहीतर एवढं शक्य नव्हतं। उमेद अभियानाच्या साथीमुळे मला इथपर्यंत पोहोचता आलं, त्याबद्दल उमेद अभियानाचे खूप खूप धन्यवाद।